आठवे देव तो करावा उपाव, आठवे देव तो करावा उपाव, यरते जीवाव खटपटा, होईवा जागा होईवा जागा, वावगा कागास नशील, जाणीवेच्या भारे भवाची डोही, बुडसी तो कै निघसिना, होईवा जागा होईवा जागा, वावगा कागास नशील, तुका म्हणे देवा पावशील भावे, जाणता तो नव्हे, जाणता ते ठावे, जाणता ते ठावे काही नव्हे, होय बा जागा होय बा जागा, वावगा कागास नशील, पांडुरंगा करू केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, त्याची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, निवृत्तीदारा सोपान देवा, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या आठवे देव तो करावा उपाव, यरते जीवाव खटपटा, होईबा जागा होईबा जागा, वावगा कागास नशील. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून जाग होण्याचा उपदेश करतात. उपदेशपर प्रकरणातील हा अभंग आहे. या अभंगात तुकोबरायांनी उपदेश केलेला आहे. अर्थातच तुकोबरायांच्या सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतरच्या कालातला हा अभंग आहे. कारण उपदेश करण्याचा अधिकार संतांनाच असतो, बाकीच्यांना उपदेश करण्याचा अधिकार नाही. संत चिन्हे व्यतिरेकाने हाच सिद्धांत त्या ठिकाणी सांगितलेला आहे की संतांची लक्षणं आपल्या ठिकाणी निर्माण नाहीत, प्रगट झालेले नाही, संतत्व प्राप्त झालेलं नाही, आणि लागला उपदेश लोकांना करायला काही उपयोग नाही होत. नसता अधिकार उपदेशाशी बलात्कार, तरी ते केले चार माकड आणि गारोडी असे. म्हणजे अधिकार नसता हे दोन्हीकडे पद लागतं ना. ज्याचा अधिकार नाही त्याला उपदेश केल्यानंतर, किंवा ज्याला अधिकार नाही त्यांनी उपदेश केल्यानंतर संतांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. हा निरर्थक प्रश्न आहे की कीर्तन कुणी करावं. ब्राह्मणाने करावं, क्षत्रियाने करावं, वैश्याने करावं, शूद्राने करावं, पुरुषाने करावं, स्त्रियांनी करावं, अमक्याने करावं, बाल कीर्तनकार का म्हातार कीर्तनकार का तरुण कीर्तनकार, पदवीधराने करावं का अशिक्षित, कोणी कीर्तन करावं, काही याला अर्थ नाहीये. हा प्रश्नच नाही. उपदेश करावा. आणि जो संत नाही तो कोणी असला तरी त्याला उपदेश करण्याचा अधिकार नाही.
मग तुम्ही म्हणाल तुम्ही संत आहेत का? कारण थोडस जास्त इकडचा परिचय झाला की शहाणा मनुष्य होतो तो एवढ्याच बाबतीत दोष कसे काढता येतात. विठ्ठल नाही हो, आम्ही दोष नाही काढत. पण आता तुम्ही सांगितलं की संतांना उपदेश करण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही तर उपदेश करण्याकरता उभे राहिले, तुम्ही संत आहात का? तर याचं उत्तर असं आहे की तुमची ही मानसिक बैठकच चुकीची आहे. मी उभा राहिलोय हे खरं आहे, पण उपदेश करण्याकरता उभा राहिलो हे नाही खरं. उभा राहिलो हे खरं आहे, पण उपदेश करण्याकरता नाही उभा राहिलो. मग कशाला उभा राहिले? सेवा करण्याकरता. संतांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे, करावे कीर्तन. करावे कीर्तन, मुखी हरीचे गुण गावे, कीर्तन करावे असं संतांनी सांगितलं असल्यामुळे सुखे करावे कीर्तन, हर्षे गावे, हर्षे गावे हरीचे हरी सुदर्शन आपणाचे करे का. सुखे करावे कीर्तन, सुखे करा हरी. संतांनी तुकोबारायणी हरिकथेच्या रूपाने पांडुरंगाची सेवा करायची सांगितली असल्यामुळं सेवा करण्याकरता, जर संतांनी असं सांगितलं नसतं तुम्ही कथा करा, तर महाराज सुकूनही अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी उभं राहिलो नसतो. कारण कीर्तन हे साधनच थोडस विचित्र आहे महाराज. कीर्तन हे साधन तसं विचित्रच आहे. म्हणजे ते खूप फायदा करणार जसं आहे तसं खूप वाटोळं करणार आहे. विठ्ठल विठ्ठल तारे
आलंय कीर्तन करणं म्हणजे. आणि कोण रिकामं या उद्योगात पडायला लागलं मग, जर वाटोळ होत असेल तर. पण करा म्हणून सांगणारे खूप प्रमाण आहेत. त्याकरता ही सेवा करण्याकरता उपदेश. तुम्हा संतबाई बाप्पांना उपदेश करण्याचा काय कोणाचा अधिकार आहे? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चितुसे भक्ती भक्ती अर्चितुसे सेवा. अशा प्रकारची भगवत स्वरूप आपण सर्व आहात आणि त्या भगवंताची सेवा करण्याचा संतांनी अशा प्रकारचा आदेश दिला असल्यामुळं सेवा करण्याकरता आम्ही या ठिकाणी उभा आहोत. आणि ती सेवा काय आहे? संतांचा निरोप तुमच्या समोर मांडणं. संतांनी अभंगामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा भाव जसा अशा प्रकारचा आपल्या बुद्धीला स्फुरेल, संत देव जशी त्यावेळेला भावना निर्माण करतील तो आपल्या पुढं प्रगट करणं हे या सेवेचं स्वरूप आहे. त्यामुळं शब्द त्यांचे असतात आणि भावही त्यांचा असतो. आम्ही पुरोहित आहे, पुरोहित. विठ्ठल साधक अवस्थेमध्ये ज्या वेळेला कथा करत असतात, कीर्तन सांगत असतात, त्यावेळेला तो उपदेश म्हणून नसतो, सेवा म्हणून असते. सेवा वारकरी संप्रदायामध्ये या कीर्तन सेवेला अनन्यसाधारण महत्व आहे. अनन्यसाधारण. देवालाही कीर्तन आवडतं, सिद्ध भक्तांनाही कीर्तन आवडतं. आणि म्हणून त्यांनी साधक भक्तांना कीर्तनाची सेवा करण्याचा जसा आदेश दिलेला आहे, आदेश, त्या आदेशाचं पालन वारकरी साधक हे करत असतात. त्यामुळं मग आता संतांनीच उपदेश केलेला असेल एखाद्या अभंगामध्ये तर उपदेशपर अशा प्रकारचं सांगावं लागतं. तो उपदेश सांगणाराचा नसतो, तो कोणाचा असतो? संतांचा असतो. आणि मग निरोप सांगता नधरी भय नधरी भय नधरी भय नकरी चिंता. संतांचा निरोप सांगत असताना भिण्याचं काही कारण नाही, कारण ते आपलं नाहीये. आणि चिंता करण्याचंही काही नाही, कारण अशा प्रकारचं नाही, ते संतांचं आहे. तुम्हाला कसं तरी वाटत असेल तर मग संतांच्याकडे तुम्ही जा. काय तुमचा जो आक्षेप असेल तो संतांच्या समोर किंवा कोर्टात संतांना खेचा. आमचा काय संबंध? निरोप असो. तुकोबारायांनी सिद्ध अवस्थेमध्ये पदार्पण केल्यानंतर उपदेशपर अभंग केलेले आहेत. आणि अशा उपदेशपर अभंगातील हा एक अभंग आहे. या अभंगात तुकोबाराय मानव देह प्राप्त असलेल्या सर्वांना अशा प्रकारची विनंती करतायत, उपदेश करतायत. बाबा हो, तुम्ही आता काय व्हा, जाग व्हा. जाग अभंगाच्या दुसऱ्या चरणात. होय बा जागा, 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 होय बा जागा. होय बा जागा, होय बा जागा, जागा होय बा जागा, होय बा जागा.
कर्माचं स्वातंत्र्य असणारा देह ज्यांना मिळालेला आहे, अशा प्रकारचा हा मानव समाज पाहिल्यानंतर तुकोबारायांना खूप आनंद वाटला. मग थोडस जवळून अशा प्रकारचं बारीक पाहिलेलं आहे तर सगळी माणसं कोणी कशात गुंतलेली आहेत. प्रत्येक जण अशा प्रकारचा कर्माच्या द्वारा धावतोय. कर्म करतायत. कर्म करण्याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की आपलं जीवन सफल झालं पाहिजे, उज्ज्वल झालं पाहिजे, मंगलमय अशा प्रकारचं झालं पाहिजे, जीवनातलं दुःख नष्ट झालं पाहिजे आणि जीवन आनंदाच्या सागराची लहर बनलं पाहिजे. प्रत्येकाच्या धावण्याच्या पाठीमागचा हाच उद्देश असतो. कुणी कोणत्याही रस्त्याने धावत असला कुणी विरुद्ध अशा प्रकारचं मुख करून जरी धावत असला तरी धावण्याचा त्याचा उद्देश हाच असतो, दुःखातून मुक्ती आणि आनंदाची प्राप्ती. काय दुसरं. निवडणुकीला उभं राहून निवडून यावं तरी कशा करता वाटतं. निवडून आल्यानंतर पद आता पदरात पडावी हे तरी कशा करता वाटतं. पदरात पडल्यानंतर सगळेच पद आपल्याच घरात यावी हे तरी कशा करता वाटतं. राजकारणातला असो, कीर्तन करायचं तरी काय, सप्ते करावे, दिंड्या काढाव्या, मठ बांध, हे कशा करता वाटतं. शेतकरी असेल, शेत्या कराव्या, ऊस लावावा, द्राक्ष लावावे, बागायतदार व्हावं, अमकं व्हावं, तमकं व्हावं, हे तरी कशा करता वाटतं. नोकरीदार असेल, चांगली नोकरी मिळावी, त्याच्यात प्रमोशन होत राहावं, प्रगती व्हावी, हे तरी कशा. सगळी रस्ते भिन्न भिन्न असतील, सगळे धावतात. काही विरुद्धार्थी धावतात. विरुद्धार्थी म्हणजे काहीच न करण्याकडे त्यांचा काय असतो, कल असतो. कमीत कमी करण्याकडं, काहीच न करता आलं तर फारच चांगलं झालं ना. कमीत कमी कसं करता येईल, विरोध. ते तरी कशा करताय. मी काहीच करणार नाही, आता झोप घेणार आहे. ठीक आहे, झोप घेणं हे बी कर्मच आहे. काही न करणं हे सुद्धा काय आहे, करणंच आहे. काही न करण्याची परी होत जयाची. कर्माचाच तो एक अशा प्रकारचा प्रकार आहे. निषेधमुख कर्म आहे ते. तर या सगळ्या कर्माच्या पाठीमागे उद्देश हाच असतो की दुःखातून आपली सुटका व्हावी. आध्यात्मिक असेल, आधी भौतिक असेल, आधी दैविक असेल, तापाचा असेल, शोकाचा असेल, वर्तमानातला असेल, भविष्यातला असेल, भूतकाळातला असेल, दुःखातून आपण मुक्त व्हावं आणि आनंदमय जीवन बनावं. विठ्ठल विठ्ठल. असलेलं शरीर मिळालेलं आहे आणि या शरीरामध्ये अशा प्रकारचं साध्य असा भाव मनात धारण करून जर कोणी धावत असेल, चांगलं आहे का वाईट आहे. आपल्या जीवनातलं दुःख नष्ट होऊन जीवन आनंदाचा सागर बनावं अशा प्रकारची ही अपेक्षा अयोग्य आहे. कोण म्हणेल याला अयोग्य. महाराज, ही अपेक्षा ही मंगलमय आहे. शरीरही चांगलं आहे आणि या अपेक्षा पूर्ती करता प्रत्येक जण आपापल्या परीने जीवनामध्ये काय करतोय, धावतोय, कर्म अशा प्रकारचं करतोय.
तुकोबरायांनी हे पाहिलेलं आहे. पण तुकोबरायांनी ही अपेक्षा पूर्ण होण्याकरता त्यांची जी धावाची दिशा पाहिलेली आहे, मग मात्र तुकोबराय अचंबित झालेले. तुकोबरायांनी अरे कुठं पळायला लागले, हो थांबा, हो आम्हाला नाही वेळ, तुम्ही दुसऱ्याला विचारा, जाऊ द्या आम्हाला. म्हणजे हा कशा करता पळायला लागलेला हे सांगायला सुद्धा माणसाला काय नाही, वेळ नाही. आता उभी ठाई, जरा थांब ना, थांब ना, थांब ना, थांब ना, थोडं थांब ना, जरा थांब ना, मी काय म्हणतो तेवढं ऐक, मग जाय ना, थांब ना थोडं. आता उभी ठाई आणि उभ्याच थोडा विचार कर. क्षण एक मन स्थिर करोनी सावध होई डोळे उघडोनी. पाहे वेद बोलिले पुराणे तुका विनवणी करीत असे. क्षण एक मन स्थिर करोनी. थोडासा थांब, थोडा मन थोडं शांत कर, काढून टाक मनातलं. वराला ग्रॅज्युएट करायचं, बिल्डिंग बांधायची, निवडून यायचं, पालथ्या पडायचं, काय जे असेल तिथं थोडं शांत कर, थोडं मन शांत कर, थोडं शांत कर. झालं का शांत? आता उभी आहे. क्षण एक मन स्थिर करून आणि आता थोडस डोळे उघड, सावध हो. नाही मी जागाच आहे, डोळे उघड. नुसतं काय माणसं मला पांघरून सुद्धा काढत नाही, जागाच आहे म्हणतात मी. असलं जाग काहीच कामाचं नाही. ज्याच्या तोंडावरचं पांघरूनच निघालेलं नाही, असलं जाग काहीच कामाचं नाही. कारण तोंडावर पांघरून असेल तर चोर सगळं घर धुवून नेईल तरी याला कळायचं नाही. चोर निजल्या नाडोनी भागा. आता जागा रे भाई, जागा. आणि जाग होणं म्हणजे नुसतं तोंडावर तसंच मी जागा आहे ना, हे कामाचं नाही.
जगामध्ये असे काही नग आहे की संताला सुद्धा पंचायत पडते, याला जागा आहे म्हणावं का झोपलेला आहे. असे काही हिरे आहेत, असे काही रत्न आहेत की हे जागे की झोपलेले, यांच्यावर नेमका कोणता शिक्का मारावा असा संशय. कारण बोलायला लागल्यानंतर असं वाटतंय की हे पूर्ण जागे, आणि बोलणं संपल्यानंतर पुरे झोपेले. नेमके काय आहे हे कळत नाही. जागा केली जरा असे आपल्या वाचल्यावर चिंतन नाही करायचं. तुकोबाराय म्हणतात, तू जागा हो, जागा हो. जागा होई करी ताचा उपाय, जागा होई जागा होणं याचा अर्थ मी जागा आहे असं म्हणणं नाही. जागा होणं याचा अर्थ आहे, अर्थात ही पहिली जागृती. जागा होणं याचा अर्थ आहे हिताच्या मार्गाला लागणं. जागा होणं या शब्दाचा अर्थ हिताचं जे आंतरिक साधन आहे त्या साधनावर आरूढ होणं, व्याहत अशा प्रकारचं ते साधन करणं, याला जाग होणं म्हणतात. नुसतंच गप्पा. कीर्तनकाराच्या आई बापाला धन्यता दिलेली नाही तुकोबारायनी. धन्य माता पिता तयाच्या या अभंगामध्ये विठ्ठल. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन करत असेल गीता आणि भागवताचं, श्रवण करत असेल, श्रवण करत असेल म्हणजे ऐकत असेल, गीतेचं ऐकत असेल, भागवताचं भागवत ऐकत असेल हे नाही म्हणत मी, गीता ऐकत असेल हेही नाही म्हणत मी. कारण सांगणारेही ऐकतात की नाहीत हाच प्रश्नच आहे गीता आणि भागवत. गीतेनं जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे वागणं म्हणजे गीता ऐकणं आहे. भागवताने जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जीवन जगणं. भागवत सांगणं म्हणजे गीता भागवत करीती श्रवण नाही. भागवताला जाऊन तिथं वाट्यावळीत बसणं, तांदूळ नीट करणं, कुणीतरी म्हणलेले ऐकायला पोथी, वळायला वाती, आणि मग पदरात पडते माती.
म्हणतात बाबा तू जागा हो. बाबा होई बा बा जागा होई बा जागा होई. नाही का तुम्हा आम्हाला तुकोबाराय बा म्हणतात बा. काही भागामध्ये आपल्या वडिलांना बा म्हणण्याची पद्धत आहे. तुझा बा आला तरी नाही देणार असं म्हणतात ना. बा शब्दाचा अर्थ बाप. आणि तुकोबाराय आपल्याला काय म्हणतात बाप्पा हो जागा होई बा जागा होई. कोण आहे तुकोबाराय म्हणतात. महाराज तुकोबाराय ते आहे की जगाचा जो बा आहे तो ज्यांना बा म्हणतो. तुकोबारायांचा अधिकार तो आहे. ते तुकोबाराय आहेत की जगाचा मालक ईश्वर असणारा पांडुरंग परमात्मा तो ज्यांना बा मानतो ते तुम्हा मला बा म्हणतात. बा जागा होई. यावरूनच संतांचं अंतःकरण समाजाविषयी कोणत्या स्वरूपाचं असतं हे लक्षात येतं नाही का. संतांचं वर्णन करत असताना अनेक ठिकाणी त्यांना मायबाप म्हटलेलं आहे. तुम्ही संत विठ्ठल विठ्ठल तुम्ही संत माय तुम्ही संत मायबाप. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल संतांना अनेक ठिकाणी साधू संत मायबाप जे का दयेचे सागर साधू संत मायबाप तीही केले कृपा. अनेक अभंगामध्ये संतांना मायबाप का म्हटलं तर गौणी वृत्तीने आई बापाच्या ठिकाणी जो गुण असतो आपल्या मुलाविषयी तर तो गुण संतांच्याही अंतःकरणामध्ये म्हणून संतांना मायबाप म्हटलेले. तुकोबाराय म्हणतात बाबा हो जागा होई जागे व्हा. बा मानवा जागा हो नाही का. जागा होई एक वचनी अशा प्रकारचं आहे. आणि साधारण उपदेश या अभंगात केला असं मानलं तर जातीला धरून मानवत्व या जातीला धरून. कारण सगळ्या मानवामध्ये मानवत्व जाती काय आहे एकच असल्यामुळं एकवचनी अशा प्रकारचा या ठिकाणी प्रयोग केलेला आहे. जागा होई जागा हो जागा. आम्ही इंजिनियर आहे डॉक्टर आहे कीर्तन
अहंकार. लोकांना जागा करण्याचा धंदा आहे आमचा. कुणी आमदार आहे, कुणी कारखानदार आहे, कुणी आमकाय, कुणी तमकाय, येडे बाळेले लोक आहे, त्यांना जागा. आम्हाला जागा करायची काय कर. आम्ही काय जागेच आहे. आम्हाला कशाला जागा करता. आम्हाला जागा करण्याची काय आवश्यकता आहे. विढल विढल म्हणतात. तू शिकून इंजिनियर, डॉक्टर, वकील झालेला आहेस, चांगली गोष्ट आहे. पण हे होणं हे जागेपणाचं अवच्छेदक नाही. पोटा भरण्याचा मार्ग शोधलेले. कुत्रेही पोटा भरतात, काही त्याच्यात विशेष नाहीये. दुःखाच्या कारणाचा शोध करून त्याचा नाश करण्याचं त्याच्यात काय आहे तुझ्या याच्यामध्ये. इंजिनियर झाला म्हणजे मृत्यूचं दुःख नाही तुला. डॉक्टर झाला म्हणजे गर्भवासाचं दुःख नाही, वियोगाचं दुःख नाही, संयोगाचं दुःख नाही, कुठलं दुःख नाही. कुठल्या दुःखाचा नाश झालेला आहे तुझ्या शिक्षणामुळं, तुझ्या पदवीमुळं, तुझ्या कर्तृत्वाचा ज्याचा एवढा तुला अहंकार आहे त्याने कुठलं दुःख नष्ट झालेलं आहे. ज्ञानोबा म्हणतात यांना कशाचा अशा प्रकारचा भरवसा आहे का. रुपये वैसा माझा की अथिलेपणे गाझा. एक भाव नाही माझा पाल्हाळ पाल्हाळ दे. बाबा तू जागा हो. त्यांनी विचारलं महाराज जागा होणं म्हणजे नेमकं काय करणं, काय केलं म्हणजे आम्ही जागे अशा प्रकारचं तुम्हाला वाटेल. अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. आठवे देव तो करावा, आठवे देव तो होण्याचं स्वरूप काय आहे. कशाला जाग म्हणतात. देव आठवे म्हणजे देवाची देवत्वाची स्मृती होणं म्हणजे जागा होणे. जागा होणं म्हणजे काय. गळ्यात माळ घातली आणि पंढरपूरला आला म्हणजे जागा झाला असं नाही. मठ बांधला नाही तर आयत्या संस्थानावर बसला म्हणजे जागा झाला असं नाही होत. हे सगळे जागा होण्याचे काय आहेत, साधनं आहेत, मार्ग अशा प्रकारचे पंथ आहेत. जागा होणं म्हणजे वास्तव जागा होणं या शब्दाचा अर्थ मी देव आहे, जगत देव आहे अशा प्रकारचं संशय विपरीत रहित दृढ अशा प्रकारचा आठव होणं. स्मृतिर्लब्धा नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादाय मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह
करिष्ये वचनं तव. याला जाग होणं म्हणतात. पण आपण जाग झालं हे कसं कळायचं? दुसऱ्या एका ठिकाणी सांगतात, अरे जो जागा झाला त्याला जगदेव दिसतो. जागता जगदेव जगदेव जागता जगदेव जागता जगदेव जगदेव जागता जगदेव जागता जगदेव जागता पण जाग झालो की नाही हे कसं ओळखायचं? लोक तर आपल्याला सगळे महाराज म्हणतात, पाया पडतात. आपणही ध्यान धारणा वगैरे करतोय, वृत्ती स्थिर होते, डोळे झाकले की परमात्मा पुढं उभा राहतोय, देवाचं नाव घेतलं की अंतःकरणामध्ये देवाचं स्वरूप प्रगट होतंय. इथपर्यंतही झालेलं जरी असलं तरीही आपण जाग झालो की नाही खऱ्या अर्थाने हे कसं कळणार आहे? महाराज तुकोबारायांनी त्याच्याकरता जाग झाल्याचं अवच्छेदक सांगितलेलं आहे. आपण जागा झालो खऱ्या अर्थाने तर त्यावेळेला आपल्याला सगळं जग देव देव रूपाने प्रतीतीला येऊ लागतं. जोपर्यंत जग जग रूपाने प्रतीतीला येत आहे तोपर्यंत आपण जाग झालो नाही. आपण जागा होण्याचा जग देव रूपाने प्रतीतीला येण्याचा काय संबंध आहे? तो संबंध असा आहे की जग देव आहेच. जगनो हे जनार्दन, जग परमात्माच आहे. मग आम्हाला जग दिसतं झोपलेलं आहे म्हणून, झोपलेलं आहे म्हणून. म्हणून ज्या दिवशी आपल्याला जगतातल्या सगळे लोक, सगळे प्राणी, सगळ्या वस्तू भगवत रूपाने प्रतीतीला येतील, देवाशिवाय दुसरं काहीच दिसणार नाही. अवघेच त्रैलोक्य आनंदाची आता सगळं आनंद रूप दिसू लागेल, समजावं. आता आपण काय झालो? जागे झालो. आणि असा जागा झाल्यानंतरच दुःखाचा नाश होतो. ही सिद्ध जागृती आहे. अशी जागृती जीवनामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नुसतं पैशात जाळला, लाकडं वापरलीच नाही, त्याला नोटाचे बंडलच टाकले खाली बिन वर बी, कायद्याने जाळता येत नाही बरं का नोटात. विनाकारण तसा प्रयत्न नका करू. पण जरी जाळला तरीही त्याचं दुःख नाही जात. आता काय त्याला दुःख आहे? नोटा जाळल्या म्हणून दुःख. विठाला विठाला संसाराच्या अंतर्गत या गोष्टी अनुकूल मानलेल्या आहेत, मिळाव्या वाटतात, मिळवतो आपण, मिळवाव्या लागतात. संसारात जीवन जगायचं म्हटल्यानंतर या गोष्टीची काय असते? आवश्यकता असते. पण हे सगळं खरं असलं तरीही ही कल्याण सफलता याने नाही, आणि याच्या करता हा देह नाही.
म्हणून तुकोबाराय म्हणतात, तू देव आठवेल अशा प्रकारचं साधन कर. आठवे देव तो करावा उपाव, तो उपाव करावा जेणे देव आठवे. देव आठवे याचे दोन प्रकार. देव आठवे याचे दोन प्रकार आहेत, कारण जागृतीचेच दोन प्रकार आहेत. तुकोबारायांनी या अभंगामध्ये जाग होण्याचा उपदेश केलेला आहे ते दोन्ही प्रकाराने. होई बा जागा, होई बा जागा, बा जागा होई, बा जागा होई. पहिल्यांदा कर्तव्याविषयी माणसाने जाग व्हावं. महाराज, आपण स्वरूपाच्या दृष्टीनं तर झोपलेलो याच्यात विशेष नाही, पण कर्तव्याचीही आपल्याला काय लागली, झोप लागलेली आहे. आपण मानव देहाला कशा करता आलो हेच विसरलो. पाहे पा शरीराची आगावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडोनिया, त्याचा विसर पडला. म्हणून पहिल्यांदा शरीराचं कर्तव्य काय आहे, आपल्या आयुष्याचं आपलं कर्तव्य काय आहे याविषयी सावध व्हावं. सावध होणं म्हणजे जाग होणं. जाग होणं म्हणजे जे कर्तव्य आहे ते करणं, कळणं नाही. महाराज, ज्ञानक्षेत्रात कळण्याला महत्व आहे. कर्म उपासनेच्या क्षेत्रामध्ये कळणं महत्वाचं नाहीये, करणं महत्वाचं आहे. करणं, एखाद्याला समजलं की आता पाऊस पडलेला आहे ना, आता पेरायला पाहिजे, म्हणजे चांगलं कळलं, पेपरमध्ये वाचलं, रेडिओवर ऐकलं, त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर काय आला, मेसेज बी आला, त्याच्यामुळे याला कळलं पण पेरलं नाही. तुझा बाप सारा भरील का? करण्याकरता कळावं लागतं. हे जरी खरं असलं तरी कर्म उपासनेच्या क्षेत्रामध्ये नुसत्या कळण्याला काही महत्व नाही, करण्याला महत्व आहे. फल कर्माचं असतं, कर्माचं. महाराज, जीवनामध्ये कर्मभूमीमध्ये कर्माचं फल मिळत असतं, नुसत्या कळण्याचं नाही. कर्म केलं तर कळलं समोर. उपासाची म्हणजे भोगरीची भाकर आहे, कळलं. आग पडलेली आहे पोटात आणि समोरची भाकर कशाची, भोगरीची, हे कळलं म्हणजे पोट नाही भरत. बोलाची चकडी, बोलाचाची भात, जेवणिया तृप्त कोण झाला. म्हणून आपण जोपर्यंत कर्म उपासनेचे अधिकारी आहोत तोपर्यंत कळण्याला फार महत्व नाही, करण्याला महत्व आहे, करण्याला. म्हणून सावध तो झाला, जागा तो झाला की ज्यांनी हिताचा मार्ग घट्ट पकडलाय. हिताच्या मार्गामध्ये जो वाटचाल करू लागलेला आहे, चालू लागलेला आहे. आठवे देव, मानव देहाचं पहिलं कर्तव्य आहे भगवंताचा आठव करत राहणं. जेणे हा जीव दिला दान, तयाचे कर्ण मी चिंतन. जगजीवन अखंड चिंतन विठोबाचे. असा देव आठवे, देवाचं नाम आठवे. इथं देव आठवे शब्दाचा अर्थ देवाचं नाम आठवे, देवाचं रूप आठवे, देवाचं स्वरूप आठवे. तशा प्रकारचा
उपाव करावा. जिचे म्हणजे मग पंढरीची वारी करावी. पंढरीच्या वारीच्या निमित्ताने देवाची काय होते, आठवण होते. मग माळ घालावी. माळ घातली तर आपण देवाची आठवण होते. मग हरिपाठ म्हणावा, मग भजन करावं, मग विष्णू सहस्रनाम म्हणावं. ज्याच्यामुळं देवाचा आठव सतत अशा प्रकारच्या आपल्या मनामध्ये तेवत राहील अशी काय करावी, कर्म करावी. आणि ज्याच्यामुळं देवाचा विसर पडेल, देवाचा आठव होणार नाही, अशा प्रकारच्या कर्माचा त्याग करावा. येर त्याला असा शिक्का नाही मारलेला की दुकानदारी, शेती, नोकरी, नाही का. बऱ्याच ठिकाणी असे अनुभव येतात, नोकरीवर असतात, श्रद्धा असते, खूप परमार्थ करावा वाटतो, जेवढी वेळ असेल तेवढा देतातही करतातही, पण त्यांची अपेक्षा असते महाराज आम्हाला वाटतं की स्वेच्छा निवृत्ती घ्यावी काही, कारण परमार्थ करायला खूपच कमी वेळ मिळतो आणि याच्यामध्ये खूप वेळ अशा प्रकारचा जातो, घ्यावी का असे प्रश्न विचारतात. पण अनुभव असे की ही लोक जोपर्यंत नोकरीवर असतात तोपर्यंत चांगलं चिंतन करतात. फार थोडी असे की रिटायर झाल्यानंतरच्या आयुष्याचा जे फायदा घेतात, अन्यथा जास्त अशा प्रकारचे काय होतात, गुंतले जातात. म्हणून तुकोबरायांनी असं तसं हे सांगितलंच नाही. आठवे देव तो उपाव करा. तुला रिटायर होऊन जर देव आठवत असेल तर देव रिटायर हो, आणि रिटायर झाल्यावर देव आठवत नसेल तर तिकडे अर्ज कर, अजून 2 वर्ष वाढू द्या, बिना पगारी आम्ही करायला तयार आहे. श्रीमंत झाल्यावर जर देव आठवत नसेल तर काडी लावा श्रीमंतीला. श्रीमंत झाल्यावर देव आठवत असेल तर मग चांगले, काय हरकत नाही. गरिबीत देव आठवत असेल तर गरिबी चांगली आहे. तुकाराम महाराजांचा हा अनुभव आहे. पावया भिकारी हे आमा कारण अंतरोनी जान जावे दरी. तुझं नामस्मरण होतं देवा दारिद्र्यामध्ये. आम्हाला दरिद्रीच पाहिजे. दारिद्र्यामध्ये काही नसल्यावर देवाची आठवण होतेच असं नाही, पण करणाऱ्याला काय होते देवाची. देवा हो किती वेळ झाला, कधी घंटी वाजते, चला नामस्मरण करा. महाराज खरं तर असं आहे की देवानी त्याच्या आठवा करता हे सगळ्या सुखसोयी निर्माण केले, पण आपण असे हरामखोर आहे की या सुखसोयीचा देवाच्या आठवा करता उपयोग नाही करत, देवाच्या विसरा करता उपयोग करू लागलो. विठ्ठल तुकोबरायांनी अमुक हे कर असं शिक्का नाही मारला. ज्याच्यामुळं तुला देवाचा आठव होईल असे कर्म कर. आणि मग बाकीचे तेजी येर तेजी, बाकीच्या कर्माचा काय कर, त्याग कर. खटापटा येर, दुसऱ्या ज्या खटापटा आहेत त्यांचा त्याग कर. का त्याग कर, वाव, कारण त्या खटापटा काय आहेत, निरर्थक अशा प्रकारचे आहेत, व्यर्थ आहेत, काही उपयोग नाही आहे त्या खटापटीचा. आता काय प्रत्येकाचे विचार भिन्न भिन्न आहे. संतांचे विचार आपल्या अंतःकरणामध्ये मुरावे, त्यांच्या विचाराशी सजातीय विचार आपल्या मनात स्थिरावे, हे सगळ्यात चांगलं आहे. पण ते असतातच असं नाही. संतांचे विचार वेगळे, शास्त्राचे विचार वेगळे. संत आणि शास्त्राचे विचार असे की तुम्हाला प्रारब्धात जेवढं आहे तेवढंच मिळणार आहे. मला नाही वाटत की आपले विचार तसे आहेत म्हणून. आपले म्हणजे वारकऱ्याचे, आपले म्हणजे कीर्तनकाराचे, कारण आम्ही त्या जातीतले आहेत ना. खरं सांगा, आई बापाची शपथ नाही तर पोरग हातात घेऊन असं वाटतं का आपल्याला?
की प्रारब्ध आहे तेवढंच आपल्याला मिळतात का आपल्या शहाणपणानं मिळतात असं वाटतं? तुमचा काय अनुभव आहे? विठाल अनुभव घेऊन बघा, अनुभव घेऊन बघा. भगवंताचं स्मरण सोडू नका. तुमच्या प्रारब्धात आहे तेवढं तुमच्याकडे येतं का नाही पहा. आणि पुरं विसरून नुसत्या उड्या मारा, त्याच्यापेक्षा जास्त मिळतं का पहा. संतांचा असा सिद्धांत आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात की मिळायचं तर प्रारब्धात आहे तेवढंच मिळेल. मग देवाचा आठव करत असणाऱ्या साधनात आहे तेवढं मिळेल आणि विसरणाऱ्या साधनात आहे तेवढं मिळेल. मग तुझ्या पदरात काय पडेल? नुसती खटपट शिनाशा प्रकारचं पडेल. म्हणून तू जागा हो. जागा हो या शब्दाचा अर्थ हिताचं साधन कर, हित आहेच आहे. पण जागा हो या शब्दाचा अर्थ शास्त्राचे संतांचे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत मनामध्ये मान, स्वीकार कर या संतांच्या सिद्धांताचा, शास्त्राच्या सिद्धांताचा. आपण माळा घातलेले आहे का संतांचे सिद्धांत मानलेले आहे? काय वाटतंय तुम्हाला? माळा घातलेले आहे का संतांचे सिद्धांत मान्य केलेले? पंढरपूरला वारीला आलो की संतांचे सिद्धांत मान्य केलेले. आणि जोपर्यंत संतांच्या मान्यतेशी आपली मान्यता जुळणार नाही तोपर्यंत नुसत्याच चक्रा मारायला लागणार आहे आपल्याला. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगाच्या चरणी आपण प्रार्थना करू, देवा लवकर अशा प्रकारची स्थिती आमच्या जीवनामध्ये आण की आमचं मन संतांच्या मान्यतेला काय करेल? स्वीकारेल, मानील. झुगारून देतो महाराज आपण संतांच्या मान्यता. काय खऱ्या गोष्टी. तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं देवाची म्हणून देवी अनादर हे मोठे आश्चर्य वाटत असे. आश्चर्य अशा प्रकारचं. तेव्हा होई बा जागा, सावध हो, संतांचे सिद्धांत स्वीकार आणि हिताचं साधन भगवंताचा आठव करणं या साधनावर आरूढ होई बा जागा. आणि या साधनाने स्वरूप स्थितीमध्ये होई बा जागा. जागा जर तो नाही झाला आणि नुसत्याच खटपटी केल्या तर तुझ्या पदरात काय पडणार? शीन. विनाकारण का शिनतोस? वाऊगा कागा शिनशील. कशा करता ही मरमर करतो? काय मिळणार आहे तुला? ही ज्यांनी मरमर केली त्यांच्या पदरात काय पडलेलं आहे जरा पहा. पूर्वीची उदाहरणं. का शिनतोस? तेव्हा जागा हो, देवाचा आठव कर. काही साधक म्हटलेले महाराज आम्ही बृहत प्रस्थानत्रयीचं अध्ययन चालू केलं. प्रस्थानत्रयीचे 2 प्रकार आहेत, लघु प्रस्थानत्रयी आणि बृहत प्रस्थानत्रयी. बृहत उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि गीता यांना वेदांत शास्त्राचं काय म्हणलं? प्रस्थानत्रय. पण हे लघु प्रस्थानत्रयी आहे. आणि बृहत प्रस्थानत्रय म्हणजे अद्वैत सिद्धी, खंडन खंड, चित्सुखी, भामती, हे जे ग्रंथ आहेत याला बृहत प्रस्थानत्रय म्हणतात. अर्थात कठीण ग्रंथ आहे आणि सगळ्या शास्त्राचं ज्ञान असावं लागतं ते ग्रंथ शिकण्याकरता, किंवा ते ग्रंथ शिकायला लागले म्हणजे सगळ्या शास्त्राचं ज्ञान होतं. सांख्यशास्त्र असेल, न्यायशास्त्र असेल, बौद्धांचं शास्त्र असेल, जैनाचं शास्त्र असेल, चार्वाकाचं शास्त्र असेल, उलोकशास्त्र असेल, शैवशास्त्र असेल, असे शास्त्राचे 16 प्रकार आहे जवळजवळ. सर्वदर्शन संग्रहामध्ये लिहिलेले 16 प्रकार. सगळ्या शास्त्राचं ज्ञान झालं. ज्ञान संपादन करावं सर्व सुख गोडी,
साही शास्त्र निवडी रिकामा अर्धघडी राहू नको. पण शास्त्राचं अध्ययन केल्यानंतर अहंकार नष्ट झाला पाहिजे अध्ययनाने. प्रतीती अशी असते की शास्त्राचं अध्ययन करणाराचे अहंकार वाढतात. पहिलं तर देहाचा अहंकार असतोच, पुन्हा त्याच्यावर अजून शास्त्राच्या ज्ञानाची दगड घेतली तर त्या अहंकाराचं ओझ वाढतं आणि ओझ वाढलं की नाव बुडाली. जाणीवेच्या भारे जाणीवेच्या भारे भावाची ये डोही. जाणीवेच्या भारे जाणीवेच्या भारे भावाची ये डोही. जाणीवेच्या भारे भारे. जाणीव शब्दाचा अर्थ कळणं. जाणीव म्हणजे ज्ञान होणं. सगळ्यांना सगळं क्षेत्रातली जाणीव नसते. सगळे जाणीवेच्या क्षेत्रातही पदार्पण करू शकत नाही. जाणीवेच्या क्षेत्रात पदार्पण ठराविक अशा प्रकारची माणसं करतात. मग ते जाणीवेचं क्षेत्र व्यवहारातलं असो वा शास्त्रातलं असो, तत्वज्ञानामध्येही सगळ्यांची बुद्धी तत्वज्ञानावर झेप घेईल असं नाहीये.
नाही कळत सगळ्यांना. ते अद्वैत सिद्धीमध्ये सगळे अनुमानच आहे. बाहेर जागे अद्वैताची सिद्धी करत असताना मधुसूदन सरस्वतींनी अनुमानावर काय दिलेलं आहे? भर दिलेला आहे. आणि समोरच्याचं अनुमान खंडन करून दुसरं अनुमान मांडायचं. ते खंडन करत असताना नुसतं हे अनुमान अमक्या दोषाने खंडित आहे म्हटलेलं आणि पुढे गेलेलं आहे. तो दोष कसा तिथं बसतो हे लावता लावता नाकी न येतात. आणि मग बुद्धी खूपच काय लागते त्याला? सूक्ष्म अशा प्रकारची लागते, तीव्र लागते, ज्याची फार गोथड झालेली आहे सगळी, इकडे अगोदरच बेचव झालेली आहे. म्हणजे त्याला ते असे आतून ते हेच राहिलेले नाही. हा थ्रेड ते आता ते आज तुम्ही पंढरपुरात राहता, काही देवा धर्माचं सांगता का? हे असलं काय सांगता? आता त्याचं काय होईल? त्याचे थ्रेडच सगळे गेलेले. विठ्ठल कशामुळे थ्रेड गेले? थ्रेड खूप वेळेला वापर झाल्यावरही ते हळूहळू काय होतात? घासतात किंवा नको त्याला लावले. त्या नटाचे आणि त्या बोल्टाचे साईज सारखी असेल तर मग नाही अडचण. बऱ्याच वेळेला ते नटाचे थ्रेडची साईज लहान असते किंवा जवळ असते, त्या बोल्टाच्या थ्रेडची साईज मोठी असते, लांब असते. माणसं ते कशाला बी काही बसायचा प्रयत्न करतात. जमलं तर पाहू म्हणतात. जमलं तर पाहू म्हणजे याचे बी खराब होतात आणि त्याचे बी खराब होतात जर ते त्या साईजचे नसले तर. अशी बुद्धी कुठंही अशा प्रकारची लावून बोथड करून टाक. काही घेणं नाही, काही देणं नाही आपल्याला. काही बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशी राजे वाचून या. महाराज वारकऱ्याच्या बुद्धीनं फक्त देवाला विषय करावा. विठाला काही जाणू नये पांडुरंगा वीन काही दुसरं. पण ते अशा प्रकार झालेलं असतं. नाही त्याची बुद्धी जाणीवेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत. काहींची बुद्धी सूक्ष्म असते. काही व्यवहारातल्या जाणीवेमध्ये, कोणी मेडिकल क्षेत्रामध्ये औषधाच्या याच्यामध्ये इतका पारंगत होऊन जातो की ते शरीराचे सगळे पार्ट वेगवेगळे करून पुन्हा एकत्र करण्यापर्यंतची त्याची काय राहते समज येऊन जाते. कुणी इंजिनियर मध्ये असतो, कुणी CA मध्ये पारंगत होऊन जातो. असे वेगवेगळे जे जाणीवेची क्षेत्र आहेत, ज्ञानाची क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रामध्ये असलेले त्याच्यातले MD डॉक्टर ज्ञान चांगलंय. ज्ञानाने व्यवहारातलं ज्ञान असेल, सेवा करता येते परमात्मा म्हणून जगाची. परमार्थातलं ज्ञान असेल, त्या ज्ञानाने काय करता येते? सेवा अशा प्रकारची करता येते. ज्ञान चांगलंय पण अहंकार चांगला नाही. आणि ज्ञान संपादन झाल्यानंतर अहंकार नसेल तर आश्चर्य आहे. विद्या आणि विनय यांचा संगम क्वचितच अशा प्रकारचा असतो. खूपच चांगले, मग अडचण नाही. पण जर ज्ञानाचा अहंकार वाढला, अहंकार फार जड वस्तू आहे महाराज. अहंकार असला की तो मनुष्य खाली 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 अशा प्रकारे जातो. मग कशाचा बी अहंकार असो. सत्तेच्या अहंकाराने जे माजलेले असतात तो तरी काही लय दिवस टिकतो का असं वाटतं का तुम्हाला? पार लगे बेंड फुटावं तसं फुटते. मग विढाला पण इथं जाणीव शब्दाचा अर्थ विशेष रूपाने पारमार्थिक जाणीव, तत्वज्ञानातली जाणीव घेतली जाते. याचं कारण हे आहे की बाकीच्या जाणीवी तर बुडणारच आहेत. ही तारण्याकरता असणारी जाणीव ही सुद्धा जर अहंकार धारण केला तर त्या ओझ्यानं या भवसागरात त्याला काय घेते? बुडवते खाली. आणि इतकी बुडवते की पुन्हा ते कधीच वर नाही येऊ देत.
अविद्येची जाणीव असलेली व्यक्तीवर येईल, विद्येच्या जाणीवेनं युक्त असलेला पुन्हा नाही वर येत. मग विठ्ठल म्हणून जाणीवेच्या भारे, जाणीवेने नाही, जाणीवेच्या भाराने, आणि भार अहंकाराचा असतो. तर भावाची डोही बुडसी, या भावाच्या डोहात तू बुडशील. तू म्हणजे भावाचा डोह कुठं आहे? कुंडलिका जवळ आहे का? भावाचा डोह कुठं आहे नाही का? भाव डोहाची उपमा दिलेली आहे. अथांग पाणी ज्याचं असतं त्याला काय म्हणतात? डोह अशा प्रकारचा म्हणतात. आणि भव शब्दाचा अर्थ आहे जन्म मरण. भव म्हणजे जन्म मरण, आणि ते जन्म मरण अथांग असल्यामुळं त्याला उपमा कशाची दिली आहे? भावाची दिलेली आहे. भावाची, डोहाची. भावाला डोह म्हटलेलं आहे. असं भावाची डोही बुडशी, म्हणजे किती खोल आहे हो, किती खोल आहे. मला जर तुम्हाला सांगता येईल का बरं, म्हणजे हा कल्प सुरू झाल्यापासून आतापर्यंत या डोहात किती जण गेले असतील? कल्पापासून आजपर्यंत म्हणतोय मी. ह्या कल्पाला प्रारंभ होऊन 28 युग झालेत. 28 युग आहे. युगे 28 युग म्हणजे 7 कृतयुग झाले आहेत, 7 त्रेतायुग झालेले आहेत, 7 द्वापार युग झालेले आहेत, आणि 6 कलियुग संपून 7वं कलियुग चालू आहे. अशी ही 28 युग झालेली आहेत. साधारण वर्षसंख्या सांगायची ठरली 7 चौकड्या झाल्या ना. एका चौकडीची आयुष्य संख्या असते 43,20,000 वर्ष. 43,20,000 वर्ष एका चौकडीचं आयुष्य. गुणिले 7 बघून घ्या, नंतर करा. साधारण मनुष्य 100 वर्ष जरी धरला, शतवर्षाची गणना, तरी किती माणसं मेले असतील. ते सगळे त्या डोहामध्ये गेले, पण तो अजून भरलाच नाही. वरून बघितलं तर काहीच दिसत नाही. बुडाली तयाचा ना मूळ ना मार्ग. गंज बोराट्याच्या काट्या टाकून पाहिले, गळ टाकून पाहिले. विठाला विठाला. म्हणून ते सांगतात, बाबा जाणीवेच्या डोहात जर तू बुडालास तर कधीच निघणार नाही. सावधान. तुला जीवन सफल बनवायचं असेल, दुःखाचा नाश करायचा असेल, आनंदाची लहर बनायचं असेल, तर देव व्हावा लागेल. आणि देव होण्याकरता सरळ साधा धोपट मार्ग आहे. तुका म्हणे देवा पावशील भावे, तुका म्हणे देवा पावशील भावे. म्हणे देवा पावशील भावे, तुका म्हणे देवा पावशील भावे. जाणता ते ठावे काही नव्हे, जाणता ते ठावे काही नव्हे. होय भाज
जागा होय बा जागा होय बा जागा होय बा जागा जहानता ते ठारे होय बा जागा होय बा जागा होय बा जागा होय बा तुका म्हणे देवा भावे पावसील. विश्वासाचा आधार जर तू घेतलास तर देवापर्यंत जाशील. म्हणजे कोणावर विश्वास? विश्वास ठेवण्याला लायक संत वाङ्मय आणि शास्त्र, वेद, गीता, संतांचं वाङ्मय. जाऊ दे इकडे तिकडे ज्ञानेश्वरी गाथ्यावर बस झाला. जाणती सवा गाथाची एक सेवा, गीताची एक सेवा. काय करशी आगवा? काय करा लागवा शास्त्री? शास्त्र येरी. बस संतांच्या वचनावर विश्वास ठेवून जर आपण साधना केली तर देवत्वाची अशा प्रकारची प्राप्ती होईल. त्याच्याकरता होईबा जागा होईबा जागा ज्ञानेश्वर महावीर.